नमस्कार, माया मिरॅकल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी मुठभर मिरच्या घेऊन ओबडधोबड चेचून खरडा तयार केलेला आहे। तर बघूया त्यासाठी काय काय साहित्य लागते ते। तर इथं मी मुठभर मिरच्या घेतलेल्या आहेत, एक गड्डी लसूण घेतलेला आहे आणि खडं मीठ घेतलेलं आहे। मिरची जेवढी आहे तेवढीच कोथिंबीर घेतलेली आहे आणि चेचण्यासाठी आपल्याला खलबत्ता लागणार आहे। तर चला तर मग बघूया। तर इथं गॅसवरती मी कढई चढवली। कढई आपली खूप छान तापलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी प्रथम मिरच्या घालणार आहे, नंतर तेल सोडणार आहे। हे बघा मी तेल सोडले, खूप छान अशा वाफा यायला लागलेत कारण कढई आपली खूप छान तापलेली आहे। तर आपल्याला आता मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत, अगदी डाग पडूसपर्यंत मिरच्या भाजायच्या आहेत आपल्याला। तर इथं मिरच्या भाजत आहेत बघा आणि नंतर मी इथं लसूण पाकळ्या घालणार आहे त्याच्यामध्येच। हा खरडा खूप छान लागतो, चवीला करून बघा। तर इथं मी लसूण घातलेला आहे बघा आणि नंतर हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढायचं आहे आणि गार झाल्यानंतरच आपल्याला खरडा ठेचून घ्यायचा आहे। तर इथं मिरच्या माझ्या गार झालेल्या आहेत बघा आणि त्याच्यामध्ये मी खडं मीठ घालत आहे, थोडं थोडं करून घालणार आहे आणि कोथिंबीर घालणार आहे। सर्व कोथिंबीर मी इथं घातलेली आहे आणि नंतर आपल्याला हा खरडा ठेचून घ्यायचा आहे। लागल तसं आपल्याला तो वरून मीठ घालायचं आहे। तर इथं मी चेचत आहे बघा खरडा। तुम्ही हा खरडा करून बघा, खूप छान चव येणार आहे, नक्कीच 2 भाकरी जास्त खाणार आहात। तर इथं माझा खरडा तयार झालेला आहे। तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।